शुभ सकाळ सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा, आरोग्याचा द्यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि माझं सकाळचं वाचन वगैरे मी करून आले आणि आता मी देवपूजा करते आणि घटाला माळ घालायची, फुलांनी सजवायचं, रांगोळी काढायची. तर इथं माझं चालू आहे आता देवपूजेचं काम. तर देव आणलेले पण आता फुलं वगैरे सजून मस्तपैकी घटापुढे एकदम प्रसन्न वातावरण करायला मला खूप आवडतं. आणि कसं देवी आई आपल्या घरी येते त्याच्यामुळे आपलं वातावरण घरातलं प्रसन्नच राहतं. पण आपण जर फुलांनी छान असं मस्त सजवलं ना तर आणखीन आपलं मस्त देवीला छान वाटतं. त्यामुळे मी झेंडूचे फुलं आणले आणि गुलाबाचे काही होते तर म्हटलं चला आता सजून घेऊ. आणि आता आमचा जिप्सी संपत आला म्हणजे संपलाच त्यामुळे छाटलेलं आहे तर जास्त फुलं नाही ते तर जे जागजागी तेच थोडेसे राहत्या त्याच्यामुळे जिप्साचे पण फुलं नाही तर याच फुलांनी मस्त सजू म्हटलं. आणि त्याच्यानंतर मग घरातलं आवरायचं, स्वयंपाक करायचा, फराळ करायचं, बरेच दिवसभराचे काम आहे. परत मळ्यात जायचं आहे तुकडा खुडायला. तर पावसामुळं चिखल झालेला आहे मळ्यामध्ये, बेंडिंगचा तुकडा खुडायचा आहे. तर बायांना सांगायचं होतं पण नेमक्या बाया भेटल्या नाही. तर मिस्टर बोले तुला उपवास आहे तर बायांना सांगू, पण नेमके बाया भेटल्या नाही तर मग आम्हाला जाऊन खुडायचं आहे आता तुकडा. तर चला आता मी इथं पटपट देवपूजा सगळे आवरून घेते. आणि त्याच्यानंतर आता मुलांचं पण आवरलं, भक्तीचं आवरलं, अवधूतचं आवरलं. बघा कार्टून बघू राहिले दोघं पण. आणि त्यांचं आवरलं शाळेचं. तर इथं अक्कांना म्हटले का तुम्ही ना तोपर्यंत माळी बाबा द्यावांना, कारण की आमच्या बांधावर तिथं घट्ट बसवले ना तिथं पण माळी घालायची आहे. मग रोजच्या नाही जमलं तरी दिसा अडकावना 2 माळी घालायला लागत्या. तर त्यांना मी इथं माळी वावायला बसवलं आहे. आणि मग माळी वावता वावता बोलत पण होतं माझ्यासोबत त्या. आणि इथं मी आता फराळाचं केलं, चक्की टाकली त्याच्यासाठी फराळाची. आणि जे आपले भगरीचे धिरडे ते पण करायचे मला, पण ते गरम गरम करायचे. तर म्हटलं चला आधी चक्की करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर धिरडे थोड्या वेळाने केले तरी पण चालेल. आणि सासूबाईंनी त्यांना बाजरीच्या भाकरी खायच्या होत्या त्याच्यामुळे बाजरीच्या भाकरी केल्या, उडदाचं वरण. आणि आपल्या ज्या मिरच्या, ढोबळी मिरची तर भरपूर प्रकार झाले आज. पण सकाळी पोरांना नाश्ता झाला, त्यांचं आवरून दिलं शाळेचं. तर आता मुलं पण शाळेत निघणार थोड्या वेळाने. तर म्हटलं चला दादूला त्यांना पोळ्या केल्या, त्यांना पोळ्या भाकरी नाही आवडत त्यामुळे त्यांना पोळ्या केल्या आणि बाकीच्यांना मग मी भाकरी केल्या. तर इथं माझा सकाळचा स्वयंपाक पण आता होतं चाललेलं आहे. तर बघू शकता तुम्ही घरातलं सगळं व्यवस्थित आवरलेलं आहे ना. आता मला जायचं आहे तिकडच्या मळ्यामध्ये. तर आता आम्ही आलो इकडं मळ्यामध्ये बेंडिंगचा तुकडा खुडायला. 3 दिवस झाले तुकडा खुडून, मग आज 4था दिवस आहे. तर आज त्याला खुडायचंच आहे कारण फुलं परत मग मोठे होऊन जातो आणि कळी माल घ्यायला बरा वाटतो, व्यवस्थित त्याची बड राहते. तर लागले माणसं काही खुडायला 2 जण. आता मिस्टर आणि मी पण आले कारण मी घरी होते, मिस्टर मला घ्यायला आले होते. माझं घरचा आवरसतो त्यांनी खुडला आणि खालचं पूर्ण वावर बाकी आहे. तर बघू शकता एक पिशवी खुडून झाली, तिथं ठेवेल वावरामध्ये. का तिकडून कावर लागायचंय? काम जास्त करते असं. गणपती पोरं माझी व्हिडिओ पाहत राहत्या माहिती का. आता पाहता का नाही काय माहिती, काव पाहिजे पहिले. शाळेचा अभ्यास. गोडे गोडे तुम्ही लई फाटलेला शर्ट घातला हो, खरंच फाटलेला. घाई घाई घालणार आता नाही एवढं झालं पता. अरे त्याची शिलाई निघाली, जुनं झालं शर्ट. हा ना, होते ना मग तिथे अटकेल 4-5 शर्ट आहेत जुने कामाला करेल मी. कपाटामध्ये गणपती भोडा एक थप्पे आहे बघा त्या पॅन्टीच्या शर्टाच्या, मी त्याच्यातले काढले. जुन्या जरा मग कामात काढून घ्यायचे ते वापरायला.
पावडरी मारले त्याला खराबच होते बा. तर इथं चालू आहे माझा तुकडा खोडायचं काम. आणि आज गणपत भाऊ, ते भाऊ, दुसरे भाऊ, मिस्टर, मी, आम्ही चौघं पण लागलो आहे तुकडा खोडायला. तर तुकडा खोडणं म्हणजे काही लय अवघड नाही आहे, ते सोपंच आहे. पण नेमकं बेंडिंग केली त्यामुळं ते पूर्ण वाकून खोडायला लागतं. तर पूर्ण कंबर कामातून जातं. जर दिवसभर तुकडा खोडला ना तर उभं राहता येत नाही, सरळ एवढं कंबर दुखतं. त्यामुळं तुकडा खोडायचं अवघडच काम म्हणलं जाईल. कारण पहिले झाडं उभे होते त्यामुळं उभ्या उभ्या तुकडा खोडायला काही वाटत नव्हतं. पण बेंडिंग केल्यापासून जास्त खाली तुकडा म्हणजे झाडं गेले त्यामुळं, आणि वाकून फुलं लपलेले राहतात झाडाखाली. त्याच्यानंतर आपण जेव्हा पावडर वगैरे मारतो त्याच्यावर पाय वगैरे पडतो, तो थोडासा खराब होतो तुकडा. त्याच्यामुळे थोडा तो चिखलाचा पण होतो आणि थोडं वातड पण वाटतं खुडायला. एवढा पहिले तरी कडक तुकडा होता, पण आता म्हणजे असं वातड वाटतो. त्याच्यामुळे लवकर हाताने तुकडा खुडता येत नाही. पण आम्ही हातानेच तोडतो, कारण त्याला दांडी पण घ्यायला लागते, मग त्या गाठीपाशी तोडायला बरोबर जमतो. तर आता माझं इथे चालू आहे तुकडा खोडायचं काम. मिस्टर ते पण खुड राहिले. आणि आजी पण आली आज भाजी काढायला. थोडी भाजी होती मेथीची. पित्तरपाटा जरी संपला पण आता नवरात्रामध्ये लागते. कोणी उपवासाला जरी नाही चालत, पण बाकीचे ज्यांना उपवास नाही त्यांना खात राहता भाजी वगैरे कोरडी डब्यांना. त्याच्यामुळे थोडी मेथी टाकली होती सासूबाईने, आणि त्या पण आल्या आता मेथीची भाजी काढायला. ते तिकडे भाजी काढते, तर तुम्हाला दिसेलच त्या व्हिडिओमध्ये पुढं. आणि आता काय, आज तुकडा खोडला का मग परत 3 दिवसांनी तुकडा येणार. त्याच्यामुळे मग आज थोडासा खडून खुडून राहिलं, थोडासा बारीक कळी मार. मिस्टर बोलले का थोडासा कळी म्हणजे भवरी मार घेऊन टाका, कारण मग झाडांना पण पोषक भेटलं पाहिजे. फुलं झाडावर राहिले का मग ग्रोथ होत नाही झाडाची, पटकन शूट वाढले पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे शूट फुटले ना, ते बेंडिंग केल्यानंतर जे शूट फुटतात ना त्याला ऊन पाहिजे. तर म्हणाय असं काही ऊन अजून काही पडलं नाही एवढं खास. ऊन जर असलं ना त्या शूटांवर तर छान असं मस्त गुलाबाला रुटिंगमध्ये चालतो. तिथं थोडी खराब दिसू राहिली कशी काय मग, लई नाही पण पत्तीवरची थोडी. मग एवढंच पत्ता निंदायचं राहिलं हा ना पूर्ण हे, मग झालं. काय हो गाली नेल नाही तुम्ही? हा का, आले मी माय गल्ली घ्यायची. हा ना, थोडं ऊन पडलं म्हणजे ते मग त्या काल थोडं ड्रीप जास्त पडेल, ऊनच पाहिजे. आता काय माहिती मग ऊन पडतं का नाही. ऊन होतं तेव्हा असं वाटायचं कवा नाळ्या जोडतील ड्रीपच्या, आणि कवा त्याला पाणी सोडू. हा ना, आता पाना पावसाचं वातावरण, आता ऊन लागू राहिलं. पाऊस पडून गेला तो बरा येतो. तर चला आता थोडासा तुकडा राहिला आहे तेवढा पटपट खोडून घेतो, कारण पावसाचं वातावरण झालं असं वाटू राहिलं. पाऊस उघडला होता काल, पण मग आज परत असं वाटते का येणार आहे. तर पाऊस जर आला तर परत आमचेच हाल होणार आहे, तुकडा खुडता येणार नाही. वल्लं होतं त्याच्याने तुकडा पण चिखलामध्ये जातो, कारण पूर्ण झाडं बेंडिंगचे खाली झोपलेले तुम्ही बघू शकता. आणि जे बेंडिंगचे फुलं आहे ते पण एकदम जमिनीच्या लेवलला आहे, त्यामुळं शक्यतो पाऊस नाहीच यायला पाहिजे, तुकडा खुडसतो. आणि मग तुकडा खुडून झाला होता आला तरी काही हरकत नाही. तर आम्ही चला थोडंसं फास्ट खुडून घेतो पटपट. तर आम्ही केव्हाचा तुकडा खुडून राहिलो, तर मी जेव्हा तुकडा खुडायला आले ना, यायने तिकडचे वरचे वावडं खुडले होते. तर मी म्हटलं एवढा वेळ का बरं लावला, तुकडा खुडायला तुकडा तर थोडा होता आणि 3 जण होते. तर मी घरी आवडत होते, मग हे बोलले का खुडून पाय मग तुला कळ. तर मी खालच्या वावरामध्ये तुकडा खुडायला आले आणि सरसगट गाळल्या इथून. तर बघू शकता पूर्ण झाडं पूर्ण खाली बेंडिंग केले, त्यामुळं खूप वाकायला लागतं. आणि मला आता कळालं आहे का तुकडा खुडायला टाईम का लागला, कारण पूर्ण वाकून तुकडा खुडायचा आहे.
तर ते पाहुणे कामाला आहे ते सुद्धा बसून तुकडा खुडत होते, एवढं कंबर दुखायला लागला. आणि मिस्टर तर दमूनच गेले आता. तर आता माझी बादली भरली, आता 4-5 गल्ल्या राहिल्या तेवढा खुडून घ्यायच्या आणि थोडा आराम करू वाटतोय, पण तो पण आज भेटेना. तर ठीक आहे, चला आता आपलंच काम आहे, आराम तर भेटणार नाहीच आहे. अशा प्रकारे आमचं तुकड्याचं आज चालली गणगण. त्यात उपास 9 दिवसाचे, त्याच्यामुळे अजून थकवा येऊ राहिला. पण काही हरकत नाही, देवी आईला सांगितलं बाई ताकद दे, एवढ्या गल्ल्या पुऱ्या करस तो. घरी जायचं आहे, घरी पण परत देवीचा पाठ वाचायचा आहे आणि तिथं पण बसायचं आहे 2 तास. त्याच्यामुळे मग आता हे खुडून पटकन घरी जातो आम्ही. चला तर आता तुकडा खुडून झाला आहे आणि आजी आले तर भाजी काढायला. भाजी झाली काढून, आता भाजी संपलीची मेथीची. आता आम्ही सगळे चाललो आहे घरी, कारण तुकडा परत लवकर पाण्यात टाकायचा आहे. थोडं ऊन नाही आहे पण तुकडा नरम पडले त्यामुळे त्याला पाण्याची गरज आहे. आता जाऊन परत तुकडा टाकीतो आणि मग बघू घरी काय काम आहे काही नाही ते. तर घरी आले आणि भगरीचे पुडे ना भाजलेले नव्हते दोन्ही, तर काढले आणि म्हटलं चला ते भुजून ठेवू, कारण भाजून ठेवली का मग करायला पण सोपी जाती. आणि जी होती ती पहिले संपून गेली. आता ही नवीन काढली परत पुड्या किराणामधला आणि तो व्यवस्थित भाजून डब्यात भरून ठेवायचा थंड करून. मग जेवढी पाहिजे तेवढी मला मी करू शकते. भगरीचे धिरडे करते, कारण भगर तर नाही करत मी, सहसा धिरडे आणि चक्की वगैरे करते त्याच्यासोबत खायला, किंवा त्या काटाळ्या ज्या भेंड्या असतात उपवासाच्या त्या करत असते. आणि चला आता इथं मी तुकडा भरायला आलेली आहे. तर मिस्टर मगच आले होते आणि त्यांनी सांगितलं का आता तुकडा भरायचा आहे आपल्याला. तर मग अवधूतला म्हटलं चल भाऊ तू पण तिकडे थोडी पिशवी धर लागायला, कारण की टाकीतून तुकडा उपसला मग त्या जाळ्यांमध्ये भरला जो सकाळी आम्ही खुडला होता तो. आणि मग तो आता व्यवस्थित परत जाळ्यांमध्ये वतून ठेवायचा. तो तिकडचा माल जो आहे तो जाळ्यामध्ये वतून ठेवायचा आणि मग तो परत उद्या पाण्यामध्ये टाकून कडक करून आणि मग तो पाठवून द्यायचा स्टोअरमध्ये ठेवून. तर आता टाईम झाला होता तर आज नव्हता पाठवायचा, उद्या सकाळी हा तुकडा आम्हाला पाठवून द्यायचा आहे. तर म्हणलं चला तोपर्यंत जाळ्या भरून टाकू. आणि जो मधला स्टोअरचा तुकडा आहे 2 दिवसाचा तो आज पाठवून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे ताजा ठेवायचा, 20-8 तुकडा मग पाठवून द्यायचा. तर तुकडा पण आता कमी पडला आहे, पहिले तरी भरपूर तुकडा होता पण आता तुकडा पण कमी पडला आहे. तर एवढ्या जाळ्या आता आम्ही इथं भरलेल्या आहे. आणि बाकीचा जो तुकडा आहे तो ताजा जो कालचा परवाचा तो आता थोड्या वेळाने पिशव्यामध्ये भरून आणि टाकून द्यायचा आहे व्यापाऱ्यांना. म्हणजे नवरात्र पण चालू आहे ना, मग तुकड्याला पण बरं आहे भाव थोडासा, त्याच्यामुळे मग तो ठेवता येणार नाही, काळजीपूर्वक काम करायचं आहे. तर आता जो मध्ये ठेवेल तुकडा आहे चांगलाच आहे तो 2 दिवसाचा, तर तो आता आम्हाला पाठवून द्यायचा आहे पिशव्या भरून. 20-20 किलोच्या पिशव्या करायच्या आहे. आणि मिस्टर म्हटले का आधी पिशव्या भरून घेऊ मग त्याच्यानंतर वेट करू. पण मग आम्ही मोजून बघत होतो अंदाज का किती भरायचा. मग 20 किलोची एक पिशवी, अशा 4-5 पिशव्या आहे तेवढ्या भरूनच टाकायच्या आहे. आणि आम्ही पाठवताना डबल पिशवी पाठवतो, म्हणजे कोणी सिंगल पिशवी लावतं तुकड्याला, पण आम्ही डबल का देतो, कारण एक पिशवी वाया गेलेली परवडेल, पण जर रस्त्याने पिशवी फुटली वगैरे लांब जाताना तर मग आपलीच नुकसान होऊन जाते फुलं. तर त्याच्यामुळं मग आम्ही आपली जी तुकड्याची पिशवी आहे ती डबल लावून आणि मग पाठवत असतो. मग त्याच्यामध्ये लेबल टाकायचे, नाव टाकायचं आणि मग अशा प्रकारे हा तुकडा पाठवून द्यायचा. तर चला म्हटलं आता तुकडा पटपट भरून घेऊ, मग घरी गेल्यावर परत फराळ करायचा, स्वयंपाक करायचा, चालूच आहे काम सारखं. तर एकदम असा लाल लाल मस्त तुकडा आहे, बेंडिंगचा जरी पण तुकडा एकदम भारी आहे. फक्त थोडासा उमललेला वाटतोय, बाकी काही अडचण नाही, कारण तो काल परवात खुडला होता ना त्याच्यामुळे थोडासा तो उमललाच आहे. आणि पाण्यामध्ये टाकला होता, पाण्यात टाकल्यावर मग कडकपणा पण येतो आणि फुलांना कलर पण येतो. तर आता मिस्टर मोजून ठेवू राहिले आणि मग त्याच्यानंतर एक खटी त्याच्यामध्ये जे लेबल आहे ज्यांना पाठवायचे, ज्यांचं व्यापाऱ्यांचं नाव सर्व टाकून मग पिशव्या बांधून रस्त्यावर काढायच्या. मग तिथं गाडी येईल आणि मग तुकडा घेऊन जाते. ती बड्डेची टोपी घालून हिंडू राहिली केव्हाची, काम नाही करू लागायचं. भाऊ भरला तुकडा तेवढा झालं का? 2 पिशे अजून भरायचे, सगळ्या भरायच्या त्याला. माल एकदम भारी क्वालिटी, भाव आहे का पण त्याला? तसं नाही काढायचं, निवडत नावडत. तर चला आता तुकडा वगैरे भरून झालाय, संध्याकाळचे 6 वाजले आणि आता मी आले घरी. आता घरातलं आवरते, घरात जो पसारा आहे तो आवरायचा, स्वयंपाक करायचा, मला फराळाचं करायचं.
तर आता परत संध्याकाळपर्यंत चालूच आहे, 10 वाजेपर्यंत आपली ऑन ड्युटी 24 तास. बघा अजून धुणं वाळतं आहे, धुणं गोळा करायचं, भरपूर काम आहे आज. तर आजी गेले वाटतं गावामध्ये, दरवाजे उघडायचे. मी तिकडे गेले होते ना, नाही हाय मध्ये दादवी. तर घरी आले आणि आता मी लागले स्वयंपाकाला. आणि मी इथं केलेली कोरडी बटाट्याची भाजी. उकडलेले बटाटे होते, मग त्याची थोडीशी लाल तिखट टाकून अशी त्याच्यामध्ये कूट टाकून उपवासाची भाजी केली. आणि एकीकडे पातळ भाजी केली. आणि आता मी पीठ मळून पोळ्या करून घेते. तर आता संध्याकाळचा पण स्वयंपाक चालू आहे. आणि पोरं बसले आता अभ्यासाला, म्हणजे भक्ती अशी त्याच्याजवळ बसत राहते, पण अवधूतचा चालला आहे अभ्यास. कारण जोपर्यंत आपण स्वयंपाक वगैरे करतो ना तोपर्यंत मग बसता पोरं. आपण बसलो का, त्यांना घेऊन बसलं का बरोबर मग सवय लागते. कारण मिस्टर मला कायम बोलत राहत्या का तू त्याचा अभ्यास घेत जाय, पण मग मी माझ्यापाशी तो ऐकत नाही जास्त, त्याच्यामुळे तो त्याच्या पापाचंच ऐकतो. पण मग कधी कधी बसतो माझ्याजवळ, मग काही अडलं का विचारतो एवढं तेवढं. आणि मला काही एवढं इंग्लिश येत नाही त्याच्यापेक्षा, तो हुशार आहे माझ्यापेक्षा. तो फक्त हट्टी आहे, पण मग त्याचे प्रश्न तोच बरोबर सोडवतो व्यवस्थित. आणि इथं माझी संध्याकाळची देवपूजा वगैरे सगळी झाली होती. आणि तुम्ही बघू शकता आता खूप अंधार पडलं होतं बाहेर, पण लाईटिंग वगैरे लावली मस्त देवांना. आणि पावसाचं वातावरण भरून आलेलं आहे, त्याच्यामुळं मिस्टर बोलतो ते का संध्याकाळी पाऊस येऊ शकतो.